फक्त तुम्हाला काय पाहिजे, विहीर पाहिजे 20,000, घरकुल पाहिजे 7,000, तुम्हाला गोटा पाहिजे 2,000 रुपयाना। हे फक्त इथं व्हिडिओचं एवढंच काम चाललंय, फक्त पैसा। आज प्रहारच्या वतीने पंचायत समिती या ठिकाणी आम्ही उपोषणासाठी बसलेले आहोत। तर आमच्या प्रमुख मागणी आहेत बघा, दिव्यांगासाठी 5% निधी भेटावा व दिव्यांग विधवा महिलेसाठी घरकुलाचा लाभ भेटावा। आणि दुसरी मागणी जे 5% निधी आहे, ज्या ग्रामपंचायतनं दिव्यांगासाठी दिले नाही त्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे। आणि दुसरा एक मुद्दा येतो याच्यामध्ये, दस्तापूर ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे, गावामध्ये एक MRGS अंतर्गत जे काय फळबाग आहेत घरकुलाच्या योजनेत, याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असं आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात आलेलं आहे। त्याच्या संदर्भामध्ये दस्तापूरचे एक बरेचसे सरपंच, उपसरपंच व गावातले ज्येष्ठ नागरिक उपोषणासाठी बसलेले आहेत। त्या गावातली योग्य ती चौकशी होऊन दोषीवर योग्य ती कारवाई व्हावं असं आमच्या प्रहारच्या वतीने एक आमर उपोषणासाठी इथं बसलेलं आहोत। पूर्णा तालुक्यामध्ये मला वाटते कोणाचा काय श्राप आहे की काय आहे की, याच्या अगोदर पंचायत समितीला जे कायमचे BDO नव्हते त्यावेळेस पंचायत समितीचा एवढा कार्यक्रम चांगला व्हायचा, कोण्याही गोरगरिबाला किंवा लाभार्थ्याला लाभ भेटायचा। पण जेव्हापासून हा कायमचा BDO आपल्या पंचायत समितीला भेटलाय तेव्हापासून जे लाभार्थी त्याची एवढी दरदशा व्हायली की कोणत्याही गोष्टीत फक्त पैसा पैसा आणि पैसा, पैशाशिवाय इथं दुसरं काहीच योजना नाहीत। तुम्ही फक्त पैसा आणून द्या, तुम्ही कोणती योजना घ्या, तुम्हाला कागदाची आवश्यकता नाही ना कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला काय पाहिजे, विहीर पाहिजे 20,000, घरकुल पाहिजे 7,000, तुम्हाला गोटा पाहिजे 2,000 रुपयाना। हे फक्त इथं व्हिडिओचं एवढंच काम चाललंय, फक्त पैसा। आणि याच्यामध्ये बरेचसे संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत अजून सरपंच संघटनेचे असे कितीतरी कर्मचारी किंवा कितीतरी नागरिक एवढे बेहाल, एवढे परेशान झाले की प्रहारच्या वतीने नाही म्हणलं तर एक महिन्याखाली आम्ही 15-20 दिवसाखाली उपोषण केलं। त्याच्यामध्ये आम्हाला या व्हिडिओनं आम्हाला मागण्या तुमच्या 15 दिवसात मान्य करू, एवढं गोल असं घुमितंय, एवढं गोड बोलतंय आणि करायचं तर काम काहीच नाही। फक्त या व्हिडिओला फक्त पैसा प्यारा आहे। मग आमचं म्हणणं एकच आलंय, या व्हिडिओला जर पैसा प्यारा असला तर व्हिडिओनं या पंचायत समिती सोडून देऊन दुसरं कुठेही नोकरी करू, आमचं म्हणणं काही नाही। आम्हाला चांगला काम करणारा, गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी, गोरगरिबाच्या अपंग दिव्यांगासाठी काम करणारा एक चांगला व्यक्ती या शिवसाहेबानं पंचायत समितीवर निवडावा आणि या व्हिडिओला पूर्णतून हद्दपार करण्यात यावे। त्याच्यामध्ये पैशाचा तुम्हाला सांगतो ना, पैशाचा मारा। आता तुम्हाला कुशलच्या बिलात सांगतो, कुशलच्या बिलामध्ये याची यादी तयार राहते, अशी यादी तयार राहते की फलाण्या गावचे 5 जणांचे बिल यादी तयार आहे, त्या 5 जणांचे पैसे दिले त्याच्याच अकाउंटला पैसे जाणार आणि 10 दुसरे 5 जणांचे व्यक्ती राहणार त्याच्या अकाउंटला पैसे जाणार नाही। त्या गोरगरिबाने पैसे दिलेले नसतात, मग त्याच्या अकाउंटला पैसेच जाणार नाही ना। मग ते पुन्हा ऑफिसला येणार, साहेब आमचं काय झालं, साहेब म्हणणार काल त्या फलाण्या माणसाचे पैसे पडे, वरून निधी आला की तुम्हाला पुढच्या भरला टाकून देऊ, असं चुत्या बनवून उगं काढून द्यायचं या व्हिडिओचं काम झालेलं आहे बघा। आज मला सांगा, आज आम्ही सकाळपासून इथं बसलेले अहो, एक तरी कर्मचारी हो, एखाद्यानं तरी विचारावं तुमची समस्या काय आहे काय नाही आणि हे आज कोणतेही जरी काम असलं, आता 2 पत्रकार बांधवांना व्हिडिओला विचारलं, सर इथं एवढे उपोषणाला बसले तुम्ही कुठं, तर त्याने सांगितलं की मी कलेक्टरच्या मीटिंगला आहो। अरे मग आमच्या समोरून 5 मिनिटाखाली गेला, 10 मिनिटाखाली पत्रकाराला, एवढ्या का विमानानं कलेक्टरच्या मीटिंगला गेला का हा व्यक्ती? फक्त गोल बनवायचे धंदे येतं। तर याच्याकरता आमचं म्हणणं आलंय, या पंचायत समितीची या व्हिडिओची वरिष्ठाकडून योग्य ते चौकशी करावी आणि याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे 100%। आमचं तर एकच म्हणणं याचं, याच्या प्रत्येक अकाउंटची, प्रत्येक खात्याची, प्रत्येक व्हिडिओच्या प्रत्येक अकाउंटची, प्रत्येक खात्याची याच्यात 100% चौकशी झाली पाहिजे। अहो असं तर आमच्या निदर्शनामध्ये येतंय, व्हिडिओ जर सकाळी आला तर सांजच्या पारी 5 लाख रुपये घेऊन जाते म्हणतात। अशी बरीच चर्चा आहे। तुम्ही माझ्याकडून नाही, सर्वसाधारण कोण्या माणसाकडून, कोण्या लाभार्थ्याकडून विचारा, या पंचायत समितीमध्ये काय गोंधळ चाललाय, फक्त पैसा।
अरे मला म्हणणं आहे ते पैशावर सगळं काय जिंदगी आहे काय? अरे गोरगरिबाचे कामं करा ना तुम्ही काहीतरी. पैसा दिला तर काम व्हायला, इथं दुसरं कोणतंच काम नाही बघा. आता मला सांगा हो, या गोष्टीवर तालुक्यातल्या लाभार्थ्यांनी किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हसाव का लढाव? अहो चोराला जर उत्कृष्ट पुरस्कार दिला तर हसावलं तर काय करावं सांगा ना मला तुम्ही. हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी, सगळ्यात मोठा काय म्हणतात ते पिक्चर मधला गुंडा म्हणल्यासारखा गुंड्यालाच पुरस्कार दिलेला आहे. अहो याची कोण्या हिशेबाने याला पुरस्कार दिला? अहो पालमचे किंवा गंगाखेडचे तहसीलदार एवढे, BDO साहेब एवढे उत्कृष्ट काम करतात, त्याला पुरस्कार नाही, आणि या साध्या भ्रष्टाचार करणाऱ्या BDOला पुरस्कार दिलाय. याचे तर प्रहारच्या वतीने आम्ही टाळ्या वाजून स्वागत करताय पुरस्काराबद्दल.